नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण जेवणासाठी बनवणार आहोत पनीरची भाजी. तर पनीरची भाजी कसं बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया. तर इथे घेतलेला आहे मी कांदा. हे छोटे 2 कांदे आहेत. एक हा मोठा टोमॅटो आहे. हे लसूण आहे. लसूण थोडासाच घेतलेला आहे कारण आपल्याला फक्त 125 ग्राम पनीर आहे, त्याची भाजी करायची आहे. थोडंसं अद्रक आहे आणि कोथिंबीर आपण नंतर जेव्हा आपल्याला ग्राइंड करायचं आहे हे सगळं तेव्हा घेणार आहोत. त्यामुळं मी आत्ता सध्या तरी इथं एवढंच घेतलेलं आहे म्हणजे मटेरियल. तर तुम्हाला आता दाखवणार आहे पुढे. आपल्याला चला बघूया. तर इथं कढई ठेवलेली आहे गरम करायला. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तेल, कारण आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कढई गरम ही झालेली होती, त्यामुळे याच्यामध्ये आता आपण कांदा टाकूया. आणि हा कांदा लालसर करून घ्यायचा, म्हणजे खूप काळा नाही करायचा, थोडासा फ्राय करायचा, कारण मग कांद्याचा वास येत नाही आणि ती ग्रेव्ही जी आहे ती अशी गोड गोड लागते. म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात येत नाही आपण की हा कांदा किती म्हणजे मेल्ट झालेला आहे. अशा पद्धतीने तो आपल्याला पूर्ण फ्राय करून घ्यायचा आहे सगळ्या साईडनी. तर हे पनीर आहे इथं मी कट करून घेतलेलं आहे. हे 125 ग्राम पनीर आहे. आणि त्याच्यानंतर इथं हा मी पनीर मसाला वापरणार आहे. हा पनीर मसाला आहे सुहाना. हे 5 रुपयाचं पॅकेट आहे. तर 5 रुपयाचं पूर्ण वापरायचं नाही आपल्याला, त्यामधला आपण थोडाच वापरणार आहे. हे बघा, थोडासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, लालसर दिसतोय थोडासा. तर लगेच आपण काय करायचं आहे, याच्यामध्येच हा काढून घ्यायचा नाही आहे, याच्यातच आपल्याला हा कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. आणि टोमॅटोही थोडासा गळेपर्यंत फ्राय करायचा आहे याच्यामध्ये. बघा, म्हणजे टोमॅटो गळलेला कसा लक्षात येतो, जेव्हा त्याचा कांद्याचा पण कलर लाल व्हायला लागतो, म्हणजे त्याच्या कलरने टोमॅटोच्या, तेव्हा समजायचं की टोमॅटो हा म्हणजे गळायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे तो आतमधनं फ्राय होत आहे. तर आता याच्यामध्ये ह्या शेंगदाणे टाकते मी, कारण माझ्याकडे काजू नाही आहेत आणि मी काजू कधी वापरत नाही आहे आणि सगळ्याकडेच असतील, त्यामुळं कल्पना नाही, त्यामुळं मी कधीही शेंगदाणे वापरते. तर इथं मी मोजून 5-6 शेंगदाणे घातलेले आहेत, कारण मला भाजी कमी करायची आहे, जास्त करायची नाही. तुम्हाला जास्त करायची असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. तर हे बघा, आता हे पूर्ण कलर चेंज झालेला आहे आता. तर हे बंद करायचं आणि आपल्याला एक प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे. तर हे प्लेटमध्ये काढून घेते आता मी. हे बघा, इथं हे काढून घेतलेलं आहे मी. आता हे थंड करायचं आहे, कारण मिक्सरमध्ये असं वाटलं जाणार नाही आहे. तर हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, हा जार घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकायचं आहे. त्याच्यामुळं हे रिस्की आहे, अंगावर उडायची शक्यता आहे. त्यामुळं हे थंड होऊ द्यायचं आहे, आपल्याला वेट करायचं आहे. तर याच्यातच आपल्याला वाटण करत असताना, हे मिक्सरमधून काढत असताना, हे आल्याचे तुकडे आहेत, अद्रक आहे आणि हा आपण लसूण घेतलेला हा ह्याच्यात टाकायचा. प्लस याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण वापरायची आहे. तर हे थंड झालेलं आहे, या जारमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ग्राइंड करायचं आहे. तर त्याला मी याच्यामध्ये टाकून घेते. हे टाकून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे आता थोडीशी कोथिंबीर. ही कोथिंबीर घेऊन आपल्याला हे याच्यावरती घट्ट झाकण बसवायचं आहे. तर आता हे याच्यामध्ये मी भरलेलं आहे, याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथं दळून झालेलं आहे. हे बघा, असं बारीक असं मी न पाणी टाकता हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये मी परत थोडंसं तेल टाकलेलं आहे भाजी करण्यासाठी, कारण भांडे कशाला दुसरे खराब करायचे म्हणून. आणि गॅसही चालू केला होता मी. तर तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला हे ग्रेव्ही टाकायची आहे.
ग्रेव्ही टाकल्यानंतर याला आपल्याला म्हणजे ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. फक्त लसूण, कोथिंबीर आणि अद्रक हे आपण कच्चं टाकलेलं आहे. थोडा वेळ याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची ही ग्रेव्ही. आणि यातलं पाणी थोडंसं आटायला म्हणजे जे टोमॅटोमध्ये, कांद्यामध्ये पाणी असतं ना, म्हणजे त्याच्या ऑलरेडी, तर ते पाणी फक्त आपल्याला ड्राय झालं पाहिजे. म्हणजे त्याच्याने काय होईल, पूर्ण तुमचं तेल आहे ना सुटायला लागेल या मसाल्याला, म्हणजे या ग्रेव्हीला. हे बघा, तेल हे सुटायलेलं आहे, याला बुडबुडे तयार झालेत, म्हणजे खालून ह्याचं पूर्ण तेल निघतंय भाजीचं. तर याच्यामध्ये आता मी टाकणार आहे मसाले. तर याच्यामध्ये टाकते हे हळद, त्यानंतर हे लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर हा तुम्हाला जो मसाला दाखवला मी सुहाना, तो अर्धाच टाकणार आहे मी. त्यानंतर हा गरम मसाला आहे, तर मी हा गरम मसाला वापरणार आहे. हाही आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. हा गरम मसाला हाही थोडासा टाकायचा, जास्त तेज असतो तो. तुम्हाला तिखट भाजी आवडत असेल तर जास्त टाकला तरी चालतंय. मला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी कमी प्रमाणात टाकलेलं आहे. त्यानंतर हे चवीनुसार मीठ. आणि आता याला आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हा मसाला, म्हणजे त्याला आणखीन तेल सुटायला लागेल आणि पाणी सुटायला लागेल. हे बघा, पूर्ण फ्राय केला मी. तर या साईडला बघा तेल सुटतंय, ऑटोमॅटिक तेल सुटते, वाफ येते थोडीशी, पूर्ण तेल सुटते. हे बघा, तेल सुटायला सुरुवात झालेली. मसाला तेल सोडतो तेव्हा त्याच्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी टाकायचं, एक अर्धा पळी पाणी टाकलेलं आहे मी. आणि हे पूर्ण फुल गॅसवरती हा मसाला शिजू द्यायचा, म्हणजे आणखीन त्यातलं तेल बाहेर येतं आणि मसाल्याला पूर्ण टेस्ट येते, पूर्ण म्हणजे तो पूर्ण त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स होतो. फुल मोठा गॅस केलेला आहे. हे बघा, या साईडने पूर्ण तेल सुटायला भाजीला, कलर पण चेंज झालाय आणि पूर्ण तेल सुटते. हे बघा, पूर्ण तेल आले भाजीला वरती. आता या स्टेजला आल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पनीर. हे पनीर टाकलं मी. एकदा मिक्स करून घ्यायचं हे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. पाणी जास्त नाही टाकायचं, मी तुम्हाला सांगते. हे पाणी मी अर्धा ग्लासापेक्षा जास्त आहे, एवढं पाणी टाकलेलं आहे. तर यावरती हे बघा, असं थोडंसं जास्त टाकायचं आणि शिजायला लेवल ठेवायचं. पनीर काही विरघळत नाही आहे. पनीर कितीही शिजवलं ना तर ते तसंच जसंच्या तसंच राहतं, त्यामुळं जास्त वेळ शिजू द्यायचं. त्यामुळे भाजीला एक थिकनेस येते, घट्टपणा येतो, दाटसरपणा, आणि ती भाजी टेस्ट होती. तर यावरती टाकायची आहे आपल्याला कोथिंबीर. तर ही अशी मी टाकलेली आहे कोथिंबीर. तर ही आता 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजू द्यायची मीडियम गॅसवरती. हे बघा, हलवलं तर हे असं. तोपर्यंत जे कोणी व्हिडिओ पाहत असेल ते शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ हे पण नक्की सांगा.
आणि व्हिडिओ पूर्ण बघताय, त्यामुळं तुमचे खूप खूप धन्यवाद. भाजी होईपर्यंत म्हटलं चला गप्पा मारूया. तर पनीरमध्ये कधीही पनीर किंवा तुमचं जे ग्रेव्हीवाल्या भाज्या असतात हॉटेलमधल्या, तर तेव्हा ती ग्रेव्ही खूप वेळ शिजू द्यायची. म्हणजे जवळजवळ आपण सगळं त्यातल्या गोष्टी फ्राय करून घेतलेल्या आहेत, म्हणजे कांदा भाजून घेतलेला आहे, टोमॅटो सगळं, तरीही ती ग्रेव्ही आपण जवळजवळ 15 मिनटं जर शिजवली ना, तर त्या ग्रेव्हीचा अर्क उतरतो आणि ती ग्रेव्ही छान लागते. तर आपलं तिथं चुकतं. आपण काय करतो, सगळ्या भाज्या म्हणजे फ्राय करून घेतलेल्या असतात, तेलात परतून घेतलेल्या असतात, त्यामुळे आपण त्यातलं टाकतो आणि एक 10 मिनटात ती भाजी तयार रेडी करून हे करतो. तर ते तसं नाही. हॉटेलमध्ये पण ती ग्रेव्ही आधी खूप वेळ शिजवून ठेवलेली असते आणि जेव्हा आपण ऑर्डर करतो तेव्हा ते फक्त जस्ट तडका देतात तेलाचा आणि ते आपल्याला म्हणजे सर्व करतात डिशमध्ये. एवढंच असतं, त्यामुळे ती भाजी छान लागते. मग म्हटलं चला आता भाजी मी तुम्हाला दाखवली बनवून, तर तोपर्यंत म्हटलं चपात्या करून घेऊया, म्हणजे माझं काम होईल. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ काढते त्याच्याबरोबर माझा पण स्वयंपाक होऊन जाईल आणि भाजी पण होईल. भाजी होईपर्यंत माझ्या चपात्या लाटून होतील. त्यामुळं म्हटलं चला एक छोटंसं शूट काढावं. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. हे बघा, भाजी झालेली आहे. तर एवढी आटवलेली आहे मी आणि ह्याला तेलही सुटलेलं आहे एकदम छान. हे बघा, एकदम छान झालेली आहे भाजी. बघू शकता. ते सांगा. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. यावर टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर डेकोरेशनसाठी. तर ही झाली आपली भाजी तयार.